नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। भारत विरुद्ध बांगलादेश येत्या रविवारी हा सामना रंगणार आहे। आशिया चषकातला अंतिम सामना। बांगलादेशने जी पाकिस्तानला जी गेल्या वेळी लढत दिली आणि हा जो अंतिम सामन्यापर्यंतचं त्यांनी जे तिकीट स्वतःहून असं खेचून आणलेलं आहे पाकिस्तान संघाकडनं, तो अतिशय रोमांचक सामना झाला होता। त्यामुळे भारताला नक्कीच बांगलादेश चांगली टक्कर देईल हे आता सध्या तरी दिसतंय। पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने ही जी अफलातून कामगिरी केली आणि रोमांचक लढतीमध्ये पाकिस्तानवरती 5 विकेट्सनी त्यांनी विजय मिळवला होता। त्यामुळे भारताला हे आव्हान, बांगलादेशचं आव्हान हे कमी लेखून अजिबात चालणार नाही। भारताचा पारडं सध्या तरी जड असलं हे आपल्याला माहिती आहे। आपल्या आधीच्या आशिया चषकामध्ये देखील बांगलादेशने आपल्याला धक्के दिलेले आहेत, पण 50 षटकांचा जो सामना होता त्यामुळे आतापर्यंत आशिया चषक हा T20 मध्ये झाला नव्हता, 2020च्या सामन्यांमध्ये झालेला नव्हता। यंदाचा हा आशिया चषक हा T20 मध्ये होतोय आणि त्यामध्ये आपण तिन्ही सामने जिंकलोय, पण हे सामने जिंकूनही बांगलादेशचं आव्हान हे आपल्याला खडतर असेल असंच सध्याचं चित्र दिसतंय। कारण की त्यांच्यामध्ये तस्किन अहमद, अल हसेन ओमेन आणि शाकिब अल हसन सारखे हे दमदार गोलंदाज आहेत। या गोलंदाजांना सामोरं जाणं हे आपल्या भारतीय फलंदाजांना टिकवून धरता आलं पाहिजे आणि तो स्कोर म्हणजे आपल्याला पहिली फलंदाजी घेऊन हा 150चा स्कोर करणं, 150 पर्यंत जाऊन पोहोचणं हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं असेल। जर आपली पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाची वेळ आली तर आपल्याला त्यांना नक्कीच 130 किंवा त्याच्या अगोदरच अडवणं हे गरजेचं असेल। कारण दोन्ही सामने आपण जर बघितले बांगलादेशचे तर त्यांनी अटीतटीची लढत दिली होती। ही लढत आपल्यासाठी अतिशय गांभीर्याने घ्यावी लागेल। फलंदाजीमध्ये आपल्यामध्ये शिखर धवनकडे जरा जास्त लक्ष देणं गरजेचं असणार आहे, कारण की शिखर धवन हा उसळत्या चेंडूवरती किंवा बाहेर जाणाऱ्या ऑफस्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवरती उगाचच बॅट घालून आपली विकेट सोडून देतोय। तर त्याला जरी T20 असली मान्य असलं तरी सुरुवातीचे 4 बॉल खेळून काढणं हे देखील आपल्याला हे ठरू शकेल। आणि त्याला स्पीचवरती उभं राहणं हे गरजेचं असणार आहे। 150चा स्कोर आपण जर चांगला केला आणि त्यांच्या फलंदाजांवरती आपल्या गोलंदाजांनी जर वर्चस्व ठेवलं, त्यांना रोखून धरलं, तरी नक्कीच आपण हा सामना जिंकू आणि हा सामना जिंकून आशिया चषकावरती जर आपण कब्जा केला तर आगामी काळातल्या T20 वर्ल्ड कपसाठी ही आपल्यासाठी अतिशय सुरुवात आणि आत्मविश्वास वाढवणारी खेळी असेल। त्यामुळे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही बाबतीमध्ये आपण त्यांच्यापेक्षा नक्की उजवे आहोत। हे उजवेपण कायम राखणं हे गरजेचं आहे। बांगलादेशसाठी हा जर सामना त्यांनी जर आपल्याला जिंकला तर हा भरपूर मोठा टर्निंग पॉईंट ठरेल। त्यांच्यासाठी ही अतिशय वेगळी आणि आत्मविश्वास वाढवणारी खेळी आपल्याला पाहायला मिळेल। बांगलादेशचा स्टेडियम आहे, बांगलादेशचे प्रेक्षक आहेत, त्यामुळे प्रेशर हे नक्कीच आपल्यावरती असेल। पण सध्याचा जो संघ आहे हा ऑटो मोडवरती आहे असं धोनी प्रत्येक वेळेला म्हणतोय, कारण की प्रत्येक बॉलर कामचालव जरी बॉलर असले, हार्दिक पांड्या आपल्याकडे, हार्दिक पांड्या हा कामचालव गोलंदाज आहे, तरी पण तो चांगली कामगिरी करतोय। फलंदाजी देखील तो तितकीच चांगली करतोय। मग त्याचं नाणं हे कितपत खरं वाचतंय आणि खरंच हे ऑटो मोडवरची टीम आपल्याला फायनलमध्ये पाहायला अशीच मिळणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष असेल। पण सध्याच्या परिस्थितीनुसार भारत या सामन्यामध्ये जास्त पारडं त्याचं जड आहे असंच आपण समजू आणि आपणच जिंकू अशी आपण आशा बाळगूया। क्रीडा जगतातल्या ताज्या घडामोडींसाठी लोकसत्ता लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।